नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज बघा, योगायोग बघा, म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकीकडे सगळं स्मरण होत आहे आणि त्याचवेळी मग त्यांची जयंती साजरी होते आहे. असं म्हटलं जातं आहे की अण्णाभाऊंचं स्मरण या पद्धतीनं करणारा पहिला मुख्यमंत्री, अशा पद्धतीनं एकीकडे सगळे व्हॉट्सॲप ग्रुपवर वगैरे चर्चा सुरू आहे. आणि त्याचवेळी वेगळ्या विदर्भाची चर्चा मात्र अगदी उच्च रवामध्ये होताना दिसते आहे. एक गोष्ट नक्की आहे की भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा वेगळ्या विदर्भाला आहे किंवा छोट्या राज्यांना त्यांचा पाठिंबा आहे, हे कधीच लपून राहिलेलं नाही आहे. त्यामुळे छोट्या राज्यांना पाठिंबा असताना वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असणार भाजपचा, याच्यामध्ये काही शंकाच नाही. त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यावर सुद्धा हे म्हटलेलं आहे की वेगळ्या विदर्भाला भाजपचा पाठिंबा आहे. पण आता मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच झालेला आहे की एकीकडे तुम्ही वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असं म्हणता आहात, दुसरीकडं भाजप आणि शिवसेना हे दोघंही सत्तेमध्ये आहेत. शिवसेनेची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. शिवसेनेचा सगळा भर जो आहे तो प्रामुख्याने आम्ही महाराष्ट्रवादी आहोत अशा अंगानं शिवसेना कायम मांडणी करत असते. आणि शिवसेनेसोबत असताना भारतीय जनता पक्षानं मात्र या पद्धतीनं भूमिका मांडणं, म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये रावसाहेब दानवेंनी ज्या प्रकारचं विधान केलं किंवा त्यापूर्वीसुद्धा जी विधानं झालेली आहेत भाजपच्या नेत्यांची या संदर्भामध्ये वेगळ्या विदर्भाच्या अनुषंगानं, त्याच्यात हे दिसतं आहे की भाजपचा थेटपणे पाठिंबा आहे, पण जाहीरपणे अशी भूमिका घेण्याचं धाडस मात्र काही भाजपचं होत नाही आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना जेव्हा रावसाहेब दानवेंसारखा नेता, जो प्रदेशाध्यक्ष आहे भाजपचा, तो या प्रकारचं विधान करतो, वेगळ्या विदर्भाला पाठिंब्याच्या अनुषंगानं काही एक भूमिका मांडतो, तेव्हा त्याचे पडसाद उमटणं अतिशय स्वाभाविक होतं. आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सगळ्या सदस्यांनी याच मुद्द्यावर हा मुद्दा लावून धरला आणि प्रामुख्यानं हा मुद्दा लावून धरला शिवसेनेनं. काय चाललेलं आहे हे? म्हणजे नीलम गोऱ्हे असं म्हणाल्या की तुम्ही मालक नाही आहात या राज्याचे, तुम्ही वाटेल ते ठरवाल, असं घडणार नाही. महाराष्ट्र हा संयुक्त एकत्र असला पाहिजे, त्यामुळे या प्रकारे महाराष्ट्राचे तुकडे आम्ही अजिबात सहन करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनंच घेतलेली आहे सरकारमधल्या. बाकीच्या पक्षांचा तर जो काही असेल तो मुद्दा आहेच. परंतु खरंच भाजपचं हे जे म्हणणं आहे, जो मगाशी उल्लेख झाला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या निमित्तानं ही सगळी चर्चा एकीकडे सुरू झाली. ज्या अण्णाभाऊंनी माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, असं म्हटलं, त्याच अण्णाभाऊंचं स्मरण करत असताना मात्र वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरू आहे. आणि म्हणून आजचा विषय जो आहे तो वेगळ्या विदर्भाची चर्चा होऊन राहिली, माझ्या महाराष्ट्राची होती या काहिली. खरंच काहिली होते का महाराष्ट्राची? 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की भाजपला खरंच वेगळा विदर्भ करायचा आहे का? आणि वेगळा विदर्भ करायचा ही जर भूमिका असेल तर मग चंद्रकांत पाटलांनी उगाच नसती निवेदनं करायचं काही कारण नाही. त्याने जाहीरपणे सांगावं की होय, आमचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे, पण ती हिंमत नाही आहे. त्यामुळे ही भूमिका नक्की काय, हा पहिला भाग आहे. दुसरं, प्रशासकीय सोयीसाठी वेगळी राज्य आवश्यक असतील तर शिवसेनेसारख्या पक्षाने सुद्धा केवळ अस्मितेचं राजकारण करून किती काळ हे चालणार आहे, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की मुळामध्ये या सगळ्याचं केवळ राजकारण होतं आहे की खरंच त्याच्या अनुषंगाने काही गंभीरपणे लोक विचार करतायत, केवळ भावना भडकवणं एवढाच मुद्दा आहे का? या सगळ्या संदर्भामध्ये ही चर्चा आपण करतो आहोत. तर ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. रामचंद्र अवसरे भाजपचे आमदार माझ्यासोबत असणार आहेत आणि भाजपची भूमिका काय ते सांगण्यासाठी भाजपचे आमदार असणं फार महत्त्वाचं आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप आपल्यासोबत असणार आहेत मुंबईतून. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुटे असणार आहेत आपल्यासोबत पुण्यातून. हेमंत देसाई राजकीय विश्लेषक आहेत, अभ्यासक, पत्रकार आहेत, ते असणार आहेत आपल्यासोबत परळमधून. शिवसेनेचे प्रवक्ते आशिष जयस्वाल हे पण आपल्यासोबत असणार आहेत, ते माझे आमदार आहेत, नागपूरमधून असणार आहेत. ॲडव्होकेट अनिल किलोर हे नागपूरमध्येच आपल्यासोबत असणार आहेत, कारण ॲडव्होकेट अनिल किलोर हे वेगवेगळ्या पद्धतीनं विदर्भाच्या संदर्भात काम करत असतात, कायद्याचे अभ्यासक आहेत. प्रेक्षकांच्या वतीने मंदार केसकर पंढरपुरातून आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. विदर्भाची चर्चा सुरू झालेली आहे, अशा वेळी महाराष्ट्राची खरंच काहिली होते का? नक्की काय म्हणणं आहे? ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला काय एकूण पट काय आहे चर्चेचा तो स्पष्ट व्हावा म्हणून हेमंत देसाईंकडे मला जायचं आहे. हेमंतजी, मला सांगा, काय तुम्ही कसं बघता या चर्चेकडं, एकूण या सगळ्याच मुद्द्यांकडं तुम्ही सुरुवात करा, मग आपण चर्चेला सुरुवात करूया.
नाही, महाराष्ट्रामध्ये काही प्रश्नांवरती आपण साधारण दर 3 महिन्यांनी चर्चा करत असतो. त्यापैकी विदर्भाचा हा प्रश्न आहे, स्वतंत्र विदर्भाचा. प्रश्न असा आहे की यासंबंधी 2 वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. ते असणं स्वाभाविक आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा पूर्वी काहीशी वेगळी भूमिका होती, त्यानंतर त्या भूमिकेमध्ये बदल झाला. काँग्रेसमध्ये सुद्धा याच्या संबंधी वेगवेगळे मतप्रवाह होते पूर्वी सुद्धा. त्यामुळे भूमिका वेगळी असणं म्हणजे लगेच हुतात्म्यांचा कोणीतरी अपमान केलेला आहे अशा म्हणणं बरोबर नाही. प्रश्न असा आहे की अगदी अनेक वर्षांपासून नागपूर ही मध्य प्रदेश वराडची राजधानी होती अनेक वर्षांपासून. त्यानंतर फाजल अली आयोगाने सुद्धा स्वतंत्र विदर्भ असायला पाहिजे अशा प्रकारचं मत नोंदवलेलं होतं. विदर्भामधनं अनेक डेलिगेशन्स गेली आणि त्यांचं सुद्धा ते मत होतं आणि विदर्भ हे व्हायबल राज्य बनवू शकतं आणि विदर्भामध्ये चांगल्या प्रकारे खनिज संपदा चांगली आहे, वनसंपदा चांगली आहे. परंतु तरी सुद्धा विजेच्या बाबतीत वीज जिथे बनते त्या विदर्भाला त्याचा फार कमी हिस्सा मिळतो. खनिज एवढी असून सुद्धा तिथे उद्योगधंदे नाही आहेत. अशा प्रकारे विदर्भावरती अन्याय झाला आणि विशेषतः जलसंपत्तीच्या वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. हे आपल्याला दांडेकर समितीने दाखवून दिलेलं होतं. तो अनुशेषाचं निर्मूलन झालं असं म्हणताना दांडेकर समितीने एक महत्वाची शिफारस अशी केली होती की दर 5 वर्षांनी या अनुशेषाचं पुन्हा एक पुनरावलोकन केलं पाहिजे. ते झालं नाही आणि 1994 साली शेवटी राज्यपालांना याच्यामध्ये अधिकार देऊन त्यानंतर त्यांच्यामार्फत हस्तक्षेप करायला लागला आणि या बाबतीत विदर्भावरती अन्याय झाला आहे हे आकडेवारीनिशी सिद्ध करतायत. आता अन्याय झाला हे सगळ्यांना मान्य आहे. अन्यायाचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र राज्य असावं की असू नये. माझं स्वतःचं मत असं आहे की स्वतंत्र राज्य त्यांना द्यायलाच पाहिजे विदर्भाला आणि त्यांची तशी जर मागणी असेल म्हणजे त्यासंबंधी तुम्ही जनमत घ्या आणि जनमत आजमावा. परंतु त्या ठिकाणी याचं जे काही राजकारण करते भावनिक हा वेगळा भाग आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू. पण आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या विदर्भाचं वेगळं राज्य होणं हे देशाच्या दृष्टीने सुद्धा हिताचं आहे. त्यामध्ये काही महाराष्ट्रावरती अन्याय होतो असं भाग नाही. विदर्भ वेगळं राज्य झालं तर देशाबाहेर जातोय असं बिलकुल नाही. सुरुवातीच्या काळात विदर्भाला सुद्धा अडचणींचा सामना करायला अगदी हेमंत देसाई तुमचा मुद्दा पोहोचला. बरोबर आहे. तुमचा मुद्दा पोहोचलाय. हेमंत देसाई ज्या प्रकारचा मुद्दा मांडतायत, ज्या प्रकारची भूमिका मांडतायत की केवळ भावनिक राजकारण करण्याची काहीच आवश्यकता नाही. वेगळा विदर्भ होणं जर आवश्यक असेल तर ते वेगळं राज्य झालं पाहिजे. त्याच्यामध्येच विदर्भाचं भलं आहे, त्यामध्येच महाराष्ट्राचं भलं आहे आणि छोट्या राज्यांबद्दल आपण उगाचच भावनिक राजकारण करण्याची गरज नाही. आशिष जयस्वाल शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. आशिष जयस्वाल, किती दिवस तुम्ही याच प्रकारचं भावनिक राजकारण करणार, अस्मितेचं राजकारण करणार? खरंच एक वेगळं राज्य होऊ द्या, छानपणे काम करू द्या. वेगळी राज्य, छोटी राज्य, तुम्हाला कल्पना आहे का आपली लोकसंख्या एवढी प्रचंड आहे की आपल्या लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येचे अनेक देश युरोपामध्ये आहेत, अन्य ठिकाणी आहेत. अशा वेळी खरोखरच एक वेगळं राज्य विदर्भाचं झालं तर बिघडतं कुठं? आशिष जयस्वाल, तुम्ही लगेच हा अपमान आहे महाराष्ट्राचा वगैरे या प्रकारे हुतात्म्यांचा अवमान आहे अशी लाईन घेता. हे बदललं पाहिजे असं आशिष जयस्वाल वाटतं का? बघा, प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की कोण या विषयाचा भावनिक राजकारण करत आहे आणि कोण या विषयाला कशा पद्धतीने घेत आहे याच्यावर एक विस्तृत चर्चा झाली तर या संदर्भात आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा घडवता येईल. मूळ मुद्दा असा आहे की शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की ज्या राजकीय पक्षांनी आपली भूमिका डे 1 पासून आजपर्यंत कधीच बदललेली नाही. काँग्रेसमध्ये आपल्याला कल्पना आहे की अनेक मंत्री, अनेक आमदार हे काँग्रेसचे वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे, तिकडे नारायण राणे अखंड महाराष्ट्राची बाजू घेत आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साहेब स्वतः जेव्हा नागपूरला आले होते तेव्हा ते सांगत होते की इथल्या लोकांची इच्छा असेल तर आम्ही वेगळं राज्य करू. इकडे धनंजय मुंडे वेगळा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करत आहे. शिवसेनेने आपली भूमिका डे 1 पासून ठाम ठेवली होती, ती आजही तशीच्या तशीच आहे. आता राहिला प्रश्न आजच्या जो आपल्या चर्चेचा विषय आहे की भारतीय जनता पक्षाची भूमिका या विषयावर काय आहे. आपण बघत असाल की मागच्या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये एक असा समनिर्माण करण्याचा प्रयत्न झाला की वेगळं विदर्भ राज्य झालं तर खूप चांगलं होईल, एक दिवा स्वप्न दाखवण्यात आलं. मी
हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय असू शकतो की वेगळा विदर्भ राज्य किती फायद्याचा आहे, किती नुकसानीचा आहे, त्या विषयावर आपण एक स्वतंत्र चर्चा बोलवा. त्यावर अनेक वित्त विभागाचे तज्ज्ञ लोक बोलवा, अभ्यासक बोलवा, त्याची एक स्वतंत्र चर्चा केली तर त्याला काही हरकत नाही. परंतु आज कोण कोणत्या स्वार्थासाठी हा मुद्दा उपस्थित करत आहे हा महत्त्वाचा विषय आहे. हा मुद्दा फक्त निवडणुकीचा मुद्दा असावा का? जे लोक निवडणुकीमध्ये आम्ही वेगळं राज्य करू असं बोलू जेव्हा लोकांची ज्यांनी मतं घेतली ते लोक आज का गप्पा आहे? आज ते केंद्राकडे बोट का दाखवत आहे? यावर चर्चा नाही व्हायला पाहिजे का? आमची भूमिका ही कधी आम्ही बदललेली नाही. हा महाराष्ट्र 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मिळवलेला आहे. आज प्रश्न असा आहे, मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून परत विचारू इच्छितो की जे लोक आज वेगळ्या विदर्भाची चर्चा करत आहेत त्यांच्यासाठी हा मुद्दा किती मनापासून त्या विषयाला प्रामाणिक आहे? त्यांनी हा मुद्दा फक्त निवडणुकीमध्ये मतं घेण्यासाठी वापरला की नाही वापरला? आज भारतीय जनता पक्षाचे 44 आमदारांना तुम्ही विचारा की जर वेगळं राज्य विदर्भात भारतीय जनता पक्षाने केलं नाही तर तुम्ही पुढची निवडणूक, आता ते राजीनामा तर कोणी देऊ शकत नाही हो, कोणी देणारे नाही, मागून काय फायदा नाही, परंतु पुढची निवडणूक आम्ही भाजपमधून लढणार नाही असं सर्वांना जाहीर करायला सांगा. एकही करणार नाही. मग काय? मग निवडणुकीमध्ये बरोबर. आशिष हा मुद्दा पोहोचलाय. बघा, आता भाजपचे आमदार जे आहेत रामचंद्र अवसरे ते आले ना की त्यांना आपण विचारूया की खरोखरच या प्रकारचं राजकारण नक्की कोण करतं. हेमंतजींना मला वाटतं काहीतरी बोलायचं आहे. हेमंत देसाई बोला. हां, मला एकच मुद्दा सांगायचा आहे की सगळे पक्ष राजकारण करतायत आणि शिवसेना मात्र परमार्थ करतोय. अशा प्रकारची मी भूमिका बोलतो घेऊ ना. नका. तुम्ही सुद्धा राजकारण करताय कारण तुम्ही नाही, मी बोलतो या महाराष्ट्रवादी विषयावर. राजकारण करताय. नाही, मी बोलतो. भारतीय जनता पक्ष ढोंगी पक्ष आहे, दुटप्पी भूमिका घेतो, हे खरंच आहे. पण एक लक्षात घ्या, हुतात्म्यांचा तुम्ही उल्लेख केलात. स्वतंत्र विदर्भाचा जो आंदोलन किंवा चळवळ होती ती या संयुक्त महाराष्ट्राच्या याच्या पूर्वीपासून चालू आहे. त्याचा हुतात्म्यांच्या याच्याशी संबंध नाही, अगोदरपासून चळवळ चालू आहे. त्यामुळे दोन संबंध जोडून तुम्ही विदर्भातले लोक काही अन्याय करतायत महाराष्ट्रावरती, हे साफ चुकीचं आहे. मी या विषयावर बोलतो. हा, बोला आशिष, बोला. बघा, आपला मुद्दा मला मान्य आहे. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की या विषयावर वेगवेगळे मतांतर होऊ शकत नाही का? आपल्याला परत आठवण देऊ इच्छितो की डॉक्टर श्रीकांत जिचकर सारखा विद्वान व्यक्ती, BT देशमुख सारखा विद्वान व्यक्ती यांनी काय म्हटलं होतं की हा राज्य वेगळं करणं हे आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा प्रकार आहे. कारण की महाराष्ट्राच्या एकंदरीत फायनान्शियल जे स्टेबिलिटी आहे BT देशमुखांचं तसं मत नाही, जिचकारांचं मत आहे तसं नाही. BT देशमुखचं स्वतः मला पत्र आलं होतं की विदर्भ राज्याची मागणी करणे म्हणजे दुखणं पायाला आणि पट्टी कपाळाला. मी आपल्याला दाखवू शकतो. मी परत एक गोष्ट आपल्या माध्यमातून परत महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. विदर्भाचं पुस्तक, विदर्भवादी पुस्तक, त्याचं उद्घाटन, त्याचं प्रकाशन BT देशमुखांच्या हस्ते झालेलं होतं. नाही, मी या विषयावर आता ही काही वादाचा विषय असू शकत नाही. शेवटी रेकॉर्ड आहे. मी विधानसभेत होतो, त्यांनी स्वतः पत्र सर्व 288 आमदारांना दिलं होतं की विदर्भ राज्याची मागणी करणे म्हणजे दुखणं पायाला आणि पट्टी कपाळाला. त्यांचं पत्र आहे, आपण ही माहिती घेऊ शकता. मी असं चुकीचं कधी रेकॉर्डवर आणणार नाही. मी परत आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला राजकारण करता सांगता. तुम्हाला मी परत एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की आज विदर्भामध्ये आमचे फक्त 4च आमदार आहे. दुर्दैवाने विदर्भाच्या जनता ही शिवसेनेला समजू शकली नाही. आम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रात खूप मोठा शिवसेनेचा प्राबल्य आहे, फक्त विदर्भामुळे शिवसेना हा पहिल्या नंबरचा पक्ष होऊ शकले नाही. जेव्हा जेव्हा निवडणूक झाली आजपर्यंत, मागच्या 10 निवडणुकीचा जरी आपण विचार केला तरी विदर्भामध्ये शिवसेनेला तेवढे आमदार निवडून आणता आले नाही आजपर्यंत. ही वस्तुस्थिती आहे, हे काही नाकारता येत नाही, कोणी नाकारणारे नाही. परंतु विदर्भ राज्य वेगळं जर झालं असतं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेची भूमिका किती महत्वाची ठरली असती. परंतु आमचा पक्षाचं महत्व वाढलं असतं तरी आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहोत. परंतु महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, त्याच्यामुळे शिवसेना राजकीय स्वार्थासाठी हा मुद्दा म्हणत आहे. आशिष जयस्वाल, तुमचा मुद्दा पोहोचला. रामचंद्र अवसरेंकडे मला जायचंय, पण मला वाटतं अद्याप आलेले रामचंद्र अवसरे आलेले आहेत. रामचंद्र अवसरे, आत्ता आशिष जयस्वाल ज्या प्रकारची भूमिका मांडतायत त्यांचं म्हणणं असं आहे की भाजप जाणीवपूर्वक स्वार्थासाठी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुढं करत आहे, पण याच्यामध्ये नुकसान महाराष्ट्राचं आहे आणि अशा प्रकारची महाराष्ट्र द्रोही भूमिका भाजपनं घेता कामा नये. ही भूमिका आत्ता आशिष जयस्वाल मांडतायत, शिवसेना मांडते आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना सगळ्याच पक्षांचे लोक या प्रकारची भूमिका मांडतायत. रामचंद्र अवसरे, नक्की भाजपची भूमिका काय करायचं आहे तुम्हाला? नमस्कार. नमस्कार.
महाराष्ट्र जयस्वालजी जी भूमिका मांडत आहेत ते खऱ्या अर्थानं राजकीय भूमिका मांडत आहेत असं माझं मत आहे. कारण विदर्भामध्ये पाणी आहे, जंगल आहे, कापूस आहे, अन्नधान्य विषांतर आहे, होत आहे. सर्व काही आहे विदर्भामध्ये. परंतु विदर्भाला बाकीच्या उर्वरित महाराष्ट्र आणि हे अनेक वर्षापासूनचं हे दिलेलं आहे. आपलं त्याला काय म्हणतो आपण, बऱ्याच वर्षापासूनचा बॅकलॉग पण दिलेला आहे जास्त. बरोबर, अनुशेष पण आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे अनेक वर्षापासूनची 40 वर्षापासूनची ही त्याच्यामुळे मागणी आहे. ही काही आताची मागणी नाही आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेमध्ये 3 लिस्ट आहेत. एक सेंट्रल लिस्ट, एक कॉन्करंट लिस्ट आणि एक स्टेट लिस्ट. बरोबर. त्याच्यामुळे सेंट्रल लिस्ट प्रमाणे नाना भाऊंनी तिथे लोकसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला. इकडे विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करण्याचं काही कारण नाही आहे. जे काय आहे ते करायचं आहे. पण रामचंद्र अवसरे मला एक सांगा, रामचंद्र अवसरे मला एक सांगा की वेगळा विदर्भ करावा, विदर्भाचं वेगळं राज्य करावं असं तुम्हाला वाटतं का, भाजपला वाटतं का? नाही, भाजपची भूमिकाच आहे ना लहान राज्य. अच्छा, भाजपची ही भूमिकाच आहे असं अवसरे म्हणतात. भाई जगताप, एक बघा, रावसाहेब दानवेंनी एक फार महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे. भाई रावसाहेब दानवे असं म्हणतात की जेव्हा जेव्हा काँग्रेसनं छोटी राज्य केली तेव्हा तेव्हा त्या राज्यांचं नुकसान झालं, पण जेव्हा भाजपच्या सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतला तेव्हा त्या राज्यांचं भलं झालं. आणि छोट्या राज्यांबद्दल भाजपची भूमिका ही एकूण अकॅडमिक प्रशासनाच्या अनुषंगानं अशी आहे, अशी मांडणी रावसाहेब दानवे करतायत. विदर्भाच्या संदर्भात पण आता भाजपची भूमिका काय आहे ते हळूहळू स्पष्ट होत आहे. भाई जगताप, एकूण या सगळ्या मुद्द्यांबद्दल काय काय भूमिका आहे? असं आहे की मी ऐकत होतो आपल्या सगळ्या जेवढे महत्वाचे जे नेते सगळे तिथे बसलेले आहेत. मला फक्त थोडासा अवधी द्या, कारण मी एका टोकाला असल्या कारणाने मी फक्त एवढं सांगू इच्छितो की हेमंत देसाई असतील किंवा आता भाजपचे आमदार अवसरे असतील, भावनिक प्रश्न इतर लोक करण्यापेक्षा हे लोक का करतात आहेत मला माहित नाही. कारण आम्ही सगळे महाराष्ट्राचे नागरिक, विदर्भातली जनता ही महाराष्ट्राची नागरिक, आणि हा जो प्रश्न आज जो याच्यावर आलेला आहे ऐरणीवर, त्याला यायला कारण आहेत तशी. आणि म्हणून जर समजा विदर्भाच्या बाबतीमध्ये तुम्ही दुसऱ्यांना तुम्ही भावनिक किंवा राजकीय म्हणता, त्याबरोबर तुम्ही राजकीय कशा पद्धतीने ह्या भावनांशी खेळताय? तुम्हीच सांगितलं तुमच्या ह्याच्यामध्ये आपल्या त्यांच्या निवडणुकीमध्ये की 6 महिन्यात आम्ही विदर्भ हे करू म्हणून. आता आमचं म्हणणं असं आहे की विदर्भ वेगळा करायचा की विदर्भ सुजलाम सुफलाम करायचा? महत्वाचा विषय इथे राहील की विदर्भाचा करार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आवटीची बघायला लागेल आणि तो जास्त महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, तो जो 4 सूत्रावर जो उभा राहिला किंवा तो 4 सूत्री जो करार आहे, तो त्यातलं पहिलं सूत्र असं आहे की नागपुराला उपराजधानीचं स्थान दिलं पाहिजे, दिलं गेलं. दुसरं सूत्र आहे नागपूरमध्ये या राज्याचं एक अधिवेशन, हिवाळी अधिवेशन व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त 3 आठवडे दिलं झालं. तिसरं सूत्र असं आहे की त्या काळामधला नागपूरचा जो कर्मचारी वर्ग होता तो महाराष्ट्रामध्ये मेलविलीन झाला पाहिजे, झाला. चौथं महत्वाचं सूत्र असं होतं की विदर्भाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, सर्वांगीण म्हटलं मी, याच्यासाठी खास तरतूद आणि त्याच्याकडे त्याला झुकतं माप दिलं पाहिजे, अशा प्रकारचा तो चौथं सूत्र. आता मला एक सांगा, दांडेकर समिती, बरोबर, दांडेकर समितीचा आता अहवालाचा उल्लेख भाई जगताप करतायत, पण रामराव वडकुटे एक मोठा प्रश्न. भाई एकच सेकंद, रामराव वडकुटे मला सांगा, रामराव वडकुटे मला एक सांगा की मुळामध्ये एक मिनिट जरा संजयजी, भाई बोला, संजयजी, भाई बोला बोला संजयजी एक मिनिट, भाई संजयजी माझी विनंती आहे भाई की बोला बोला, काय होतंय मगाशी की अर्धवटच्या चर्चा राहतात. तुमचा आपल्याला माहिती असेल की संपर्क बचाव तुटला होता. बोला बोला. हा,
नाही माझं म्हणणं असं आहे की बचावत समितीचा 1976 सालचा अहवाल आहे, त्याच्यानंतर दांडेकर समिती झाली, त्याच्यानंतर केळकर समितीने समीक्षा केली आणि याच्यामध्ये विदर्भाचा बॅकलॉग आहे हे मान्य केलं, हे सगळ्यांनी मान्य केलं. आता तो विदर्भाचा बॅकलॉग कसा काढायचा या बाबतीमध्ये चर्चा मी समजू शकतो, परंतु त्या एका कारणाने विदर्भाचे आणि महाराष्ट्राचे तुकडे करायचे हे काय विदर्भाच्या जनतेला सुद्धा हे नाही अपेक्षित नाही आणि महाराष्ट्राच्या सुद्धा जनतेला अपेक्षित नाही. आणि म्हणून आपण हे जाणण्याची गरज आहे की केळकर समितीने जे सांगितलं आपण जर पाहिलं की 1995 ते 2000 सालापर्यंत युती शासन होतं या महाराष्ट्राच्या राज्यावर. त्या काळामध्ये पाटबंधारेमधला जो बॅकलॉग आहे तो त्या काळातला हे आपण आकडेवारीने बघा, तो चुकीचा आहे का अयोग्य आहे या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकते, परंतु याच्यामध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये असेल, नोकऱ्यांमध्ये असेल, सिंचनामध्ये असेल किंवा तत्सम सगळ्या याच्यामध्ये असेल, या सगळ्याचा जो बॅकलॉग आहे त्याची कारणं बघा, परंतु ती कारणं न बघता त्याचा उपाय जेव्हा आपण काढण्याचा प्रयत्न करत आहोत तो उपाय काढून विदर्भ सुजलाम करावा अशी विदर्भांच्या जनतेचीच ही सगळी मागणी आहे. आता काही नेत्यांना हे वाटतंय कारण याच्यावरच राजकारण भाजपाने केलेलं आहे. आम्ही कधी राजकारण केलं नाही. आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी मागणी करून सुद्धा एक गोष्ट सांगतो की त्यांना ते वाटतंय तसं, एक विदर्भवादी असून त्यांना तसं जर वाटलं त्याच्यामध्ये काही चुकीचं कारण भाई जगताप सगळे मुद्दे पोहोचले, भाई जगताप सगळे मुद्दे पोहोचले तुमचे, भाई जगताप सगळे मुद्दे पोहोचलेले आहेत. भाई सगळे मुद्दे पोहोचले. रामचंद्र अवसरे काय उत्तर आहे? देश पातळीवर ज्यावेळेला युपीएची सरकार होती त्यावेळेला वेगवेगळी राज्य झाली, त्यावेळेला यांनी विरोध केला नाही. आंध्रच्या विधानसभेमध्ये काही ठराव झाला नव्हता तेलंगणाला वेगळं करण्याचा. केंद्राने तो मुद्दा उपस्थित केला आणि केंद्राच्या आदेशाने ते राज्य झालं. एका भाषेचे 2 राज्य तिथे होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विदर्भाची भाषा आणि उर्वरित महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. आम्ही मराठी प्रिय आहोत म्हणूनच आम्ही मध्य प्रदेश ची राजधानी मध्य प्रदेश सोडून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सामील झालेलो आहोत. त्याच्यामुळे यांचा उद्देश काही लक्षात येत नाही विरोध करण्याचा की 2 मराठी राज्य जर महाराष्ट्रामध्ये होत असतील तर त्याला वागवं कोणतं आहे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून? नाही, रामचंद्र अवसरे मला एक सांगा, जर ही भूमिका भारतीय जनता पक्षाची असेल तर थेटपणे मुख्यमंत्री असं निवेदन का करत नाहीत? त्यांनी जाहीरपणे सांगावं की होय ही आमची भूमिका आहे. जाहीरपणे अधिवेशनामध्ये भाजपच्या वतीनं ही भूमिका का मांडली जात नाही? रामचंद्र अवसरे, महाराष्ट्राचा विषय मी सांगितल्याप्रमाणे हा स्टेट लिस्टचा विषय होऊ शकत नाही. राज्य बनवणे वेगळं करणे हा स्टेट लिस्टचा विषय होऊ शकत नाही. आता विधानसभेच्या सभागृहामध्ये गदारोळ झाला की तुम्ही हा विषय आणा. हा विषय कुठेही या विधानसभेमध्ये कोणी आणू शकत नाही, येऊ शकत नाही, एंटरटेन करू शकत नाही. हेमंतजी बोला. हा लोकसभेचाच विषय आहे, हा संसदेचाच विषय आहे. अवसरेजी इथे एक कोणी ऐका, या एक सेकंद, रामचंद्र अवसरे, हेमंत देसाई काहीतरी बोलतायत. एक भाईंनी सेकंद. उल्लेख केला की तुम्ही नाना पटोलेंनी हा मगाशी विषय भाई जगतापांनी लोकसभेमध्ये ऐका. उपस्थित केला. तो एक सेकंद, त्यांचा अधिकार आहे. रामचंद्र अवसरे, तुमचा मुद्दा लक्षात आला. देसाईंना काहीतरी बोलायचंय. बोला. हेमंतजी बोला. अवसरेजी, संजयजी मी असं म्हणतोय की तुम्ही जे म्हणता आहात नाही की मगाशी भाईंनी ज्याचा उल्लेख केला की तुम्ही आश्वासन दिलेलं होतं निवडणुकीमध्ये की स्वतंत्र विदर्भ करू, असं आश्वासन दिलेलं असताना त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांची त्याला सहमती होती, सगळ्या राज्य नेतृत्वाची सहमती होती. अशा वेळी तुम्ही असं कसं म्हणताय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे रावसाहेब दानवेंनी जे सांगितलं की योग्य वेळ आली की आम्ही स्वतंत्र राज्य करू, त्या योग्य वेळेची व्याख्या काय त्यांची, केव्हा योग्य वेळ येणार, ही लबाडी आहे शुद्धपणे. तुम्ही देवेंद्रजींनी रामचंद्र अवसरे, या लबाडीबद्दल तुम्हाला बोला. एक सेकंद, ही लबाडी आहे. तो प्रश्न तुम्ही केंद्राच्या दरबारी जाता.
हेमंतजी शुद्ध मुद्दा पोहोचला. लबाडी हेमंतजी करताय एक ही. सेकंद कुठल्याच रामचंद्र ही अवसरे शुद्ध लबाडी एक आहे. सेकंद नाही, नाही, मला नाही, माहितीये की चुकीचा आहे. हा खोटा आरोप ऐका, आहे. ऐका, एकच देसाई एक वाक्य देसाई पूर्ण तुमचा करू द्या. तुमचा मुद्दा वाक्य पूर्ण पोहोचला करू द्या तुमचा फक्त मुद्दा मला. पोहोचला. एक मला- सेकंद रामचंद्र अवसरे याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे, पण त्यापूर्वी भाईंना पण काहीतरी बोलायचंय. भाई बोला, मग अवसरे पूर्ण उत्तर देतील. भाई मलाही बोला. द्या एक वेळ. नाही संजयजी, असं आहे की याच्यामध्ये आम्ही जे सातत्याने म्हणतोय की यांची ही जी दुटप्पी लबाड भूमिका ही देशाने पाहिले, राज्यांनी पाहिले. आज मुख्यमंत्र्यांना त्यांनी शपथ घेताना राज्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतले. आमचं त्यांना म्हणणं असं आहे की जर तुमची भूमिका ही आहे तर तुम्ही ती सभागृहामध्ये मांडायला काय हरकत आहे. अवसरेन सरकार जर सभागृहाचा सदस्य असं म्हणत असेल की सभागृहामध्ये ही मांडायला नको किंवा मांडू शकत नाही, मला मोठं आश्चर्य वाटतंय. लोकशाही जी बाबासाहेबांच्या घटनेच्या चौकटीने चालणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटतं त्याच्याने ती चालणार आहे, हा आमचा पूर्ण अधिकार आहे. राज्याचा प्रमुख जर अशा संभ्रमात टाकत असेल राज्याच्या जनतेला, तर राज्याच्या प्रमुखांनी येऊन आश्वासित करावं ना आम्हाला, सगळ्या जनतेला, विदर्भवासियांना सुद्धा आश्वासित करावं, आम्हा सगळ्यांना आश्वासित करावं. कारण तुम्ही शपथ घेतली ती काय भाजपची नाही घेतली, ती या महाराष्ट्राची एकता आणि अखंडता. भाई भाई ही भाई भाई राखण्यासाठी एक सेकंद तुम्ही भाई शपथ एक घेतली. सेकंद एक सेकंद तुम्ही राज्याचे रामचंद्र प्रमुख एक आहात. सेकंद मग एक आम्ही जर सेकंद सांगत असो, भाई भाई आम्ही मला जर ब्रेक सांगत असो घ्यायचा की आहे. राज्याच्या भाई भाई प्रमुखांनी भाई इथे येऊन एक आम्हाला सांगायला सेकंद पाहिजे, एक काय सेकंद चुकीचं आहे. एक सेकंद मला आता ब्रेक घ्यायचा आहे. रामचंद्र अवसरे लवकर उत्तर द्या, काय म्हणणं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये भारतीय जनता पार्टी लहान राज्याचा मुद्दा मांडलेला आहे, तो त्याच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे. आणि म्हणून नानाभाऊ पटोले सन्माननीय खासदार यांनी लोकसभेमध्ये तो मुद्दा उपस्थित केलेला आहे. हा सेंट्रल लिस्टचा विषय आहे. त्याच्यामुळे कोणताही विधिमंडळातला पक्ष या ठिकाणी विधानसभेमध्ये तो मुद्दा एंटरटेन करू शकत नाही जोपर्यंत सेंट्रल त्याला डायरेक्शन देत नाही, 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 नाही चुकीचं किंवा आहे. मत मागवत नाही तोपर्यंत. संजयजी हा बोला बोला भाई घटनेमध्येच बोला. आहे. ना 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 संजयजी असं आहे की हे अर्धवट ज्ञानाचे डोस कृपया महाराष्ट्राच्या जनतेला पाजू नका. कारण हा पूर्णतः राज्याच्या एकतेचा, अखंडतेचा प्रश्न आहे. आणि हे लबाड इतके आहेत की यांच्या अर्ध्या मंत्रिमंडळावर जो काही भ्रष्टाचाराचे आरोप आज आहेत, आम्ही सदनामध्ये जेवढे सगळे दाखले दिले, सदनामध्ये एवढे प्रूफ दिले, आज त्यांची जी परिस्थिती अशी झाली की देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा कदाचित चांगली आहे, परंतु आज त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 18 मंत्री जे आहेत ते भ्रष्टाचारी आहेत. त्यांचा भ्रष्टाचार आम्ही काढला. लोकांचं ध्यान त्याच्यापासून दूर करण्यासाठी हा त्यांनी केलेला पैत्रा आहे. आशिष जयस्वाल मला एक सांगा. आशिष जयस्वाल एक सेकंद भाई 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 एक सेकंद भाई एक सेकंद आशिष जयस्वाल मला एक सांगा. ज्या पद्धतीने आता भाजपचे प्रवक्ते आमदार जी भूमिका मांडतायत, ठीक आहे, घटनात्मक कायदेशीर वगैरे मुद्दे बरोबर आहेत, पण राज्याची अखंडता याची चर्चा राज्याच्या विधिमंडळामध्ये करायची की नाही, आशिष जयस्वाल काय म्हणणं आहे. बिलकुल, मला अतिशय कुठं स्पष्टपणे या व्हायची विषयात मग? भाष्य करायचं आहे. कृपा करून मला काय पुरेसा वेळ कमालच द्या. आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे काय भूमिका मांडतील, या महाराष्ट्राचे तुकडे होणार आहे की होणार नाही हे जाणून घेण्याच्या महाराष्ट्राच्या जनतेला हक्क आहे की नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ज्या आमदारांना महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवलं, त्या महाराष्ट्राच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यापासून तुमची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा गुन्हा आहे का? आशिष जयस्वाल तुम्ही कमाल करताय. मला एक सांगा, लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीरपणे त्यांनी वेगळ्या विदर्भाला आमचा पाठिंबा आहे असं म्हटलेलं आहे. मुळामध्ये तरीही मला बोलू द्या तुम्ही ना. त्यांच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी झालात कसे, तुम्हाला माहिती आहे ही भाजपची भूमिकाच आहे आशिष जयस्वाल. त्यामुळे ऐका, लबाडी भाजपची नाही, लबाडी तुमची आहे, नाही, तुम्हाला हे मला बोलू माहिती द्या. आहे. तुम्ही तुम्हाला मला- आशिष जयस्वाल तुम्ही जर आशिष मला जयस्वाल बोलण्याची वेळ दिली- ऐका माझा मुद्दा पूर्ण ऐका. ही लबाडी भाजपची नाहीये, भाजपची भूमिका आहेच की वेगळं राज्य विदर्भ करायचं. तुम्हाला नाही, माहिती असताना तुम्ही सरकारमध्ये येता आणि आता असं काही दाखवताय की जणू काही तुम्हाला हे माहितच नाही. अरे बापरे हे काय चाललंय. अरे ही लबाडी तुमची आहे आशिष जयस्वाल, त्याचं काय करायचं. मला कृपा करून बोलू देता आता का? तुम्हीच तुम्ही बोला. माझ्यावर आरोप आता केले. तुम्हीच बोला. आता कृपा करून माझ्या खुलासा येईपर्यंत कोणी मला मधात डिस्टर्ब करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने जाहीर केलं होतं की आमची वेगळ्या विदर्भाची भूमिका आहे,
त्याच पद्धतीने शिवसेनेने काही आपली भूमिका लपून ठेवली होती का? आमची भूमिका अखंड महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आपण असं म्हणणं हे पूर्णतः अयोग्य आहे. कारण की शिवसेनेने आपली भूमिका ही कधीच बदललेली नाही आहे. बदललेले पक्ष वेगवेगळे आहेत ज्यांनी आपली भूमिका बदललेली आहे. नाही, मला बोलू द्या. माझ्या बोलल्यानंतर आपण जे प्रश्न उपस्थित कराल त्याचं मी उत्तर द्यायला तयार आहे. कोणते प्रश्न आहेत ते असा आहे, पक्ष? जरा जाहीर करा ना. प्रश्न असा आहे कोणते आहेत ते की पक्ष? संजयजी मला बोलू देणार नाहीत का? हो रामराव वडकुटे, मी संजयजी, तुमच्याकडे मला येतो. बोलू देणार रामराव नाहीत का वडकुटे, आपण? मी नाही, तुमच्याकडे मला येतो. नाही, तुम्ही माझ्या आशिष जयस्वालला जरा बोलू द्या. एक सेकंद, रामराव मी येतो, रामराव मी येतो. मी कोणाच्याही चर्चेच्या मधात बोलत नाही. मला माझं वक्तव्य पूर्ण करू आशिष द्या जयस्वाल अशी तुम्ही माझी बोला. बऱ्याच दिवसांनी आजच- तुमच्यामुळे आजच मध्येच्या आजच ऐवजी प्रफुल्ल मधात पटेल बोलले, हा शब्द ऐकला. तर विदर्भ वेगळा होत खास असेल विदर्भातला तर मला शब्द आहे, आनंद आहे. मधात बोलू नका. ठीक आहे, हेमंत देसाई मधात बोलू नका. आशिष जयस्वाल तुम्ही बोलत राहा. प्रश्न असा आहे की विदर्भाच्या जनतेची काय भावना आहे या विषयावर काही कोणी मतदान घेतलेलं नाही आहे. या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये हा भ्रम निर्माण करण्यात आला की आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही वेगळं राज्य करू. आता अवसरेची तुम्ही जी वकिली करत आहात किंवा तुम्ही जी बॅटिंग करत आहात ती कोणासमोर करत आहात? तुम्ही केंद्रामध्ये तुमची सरकार आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लोकांना काय बोलले? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला हे ओपनली सांगायला, जे तुमच्या पोटात आहे ते एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे ना. तुम्ही लोकांना सांगा की आम्ही करणार आहोत. तुम्ही नाही करत ना. आता तुम्ही सांगा की हो आमचं मुख्यमंत्री नागपूरचं, आम्ही याच मुख्यमंत्र्याच्या हातातून आम्ही महाराष्ट्राचा कारभार चालवणार आहोत. परत महाराष्ट्राचे तुकडे होणार नाही, यांनाच मुख्यमंत्री ठेवणार, आम्ही विदर्भ राज्य करणार नाही असं सांगा. किंवा जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही सांगा की आम्ही 2018ला करणार आहोत, 2019ला करणार आहोत, पुढच्या महिन्यात करणार आहोत, आज करणार आहोत. केंद्रामध्ये तुमची सरकार आहे. तुम्ही राज्य आणि केंद्र म्हणजे तुमची सरकार आहे. तुम्ही स्वतः या विषयावर आपली बाजू आशिष clear आशिष केली पाहिजे. जयस्वाल, तुम्ही आशिष तुमचा जयस्वाल, पेपरला आशिष तुम्हाला जयस्वाल, मला ठेवता माफ येणार करा, नाही. मला माफ करा. मी थोडं मधात बोलतो, पण मला ब्रेक घ्यायचा आहे आणि रामराव वडकुटेंकडे मी अद्याप गेलेलोच नाहीये. रामराव वडकुटे लबाड कोण हा खरं म्हणजे प्रश्न आहे. आणि दोघांनाही माहिती होतं की यांचा विरोध आहे भूमिकेला, तरीही दोघं सरकारमध्ये एकत्र आले. त्यामुळे लबाड कोणी एक नाहीये, दोघंही लबाड आहेत. पण रामराव वडकुटे तिसऱ्या लबाडाबद्दल आपण चर्चा करतो आहोत आणि त्या लबाडाचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस. त्या लबाडाचं काय करायचं रामराव वडकुटे, बोला. आता ब्रेक घेत असताना तुम्ही जर मला विचारत असाल, हा, आणि माझा आवाज ए रामराव वडकुटे, तुमचा अरे, तुमचा break- मुद्दा मी पूर्ण ऐकतो. ऐका, तुमचा मुद्दा पूर्ण झाल्यावर मी ब्रेक घेतो बघा, आणि त्यानंतर तुम्ही break- आशिष तुम्ही ब्रेकचं त्यानंतर आशिष कारण तुमच्याकडे येतो. सांगून ऐका. नाही, तुम्ही ब्रेकचं कारण सांगून माझं संजयजी, वक्तव्य त्याला मला नाही पूर्ण नाही करू आशिष दिलं नाही. आशिष आशिष मी- आशिष माझं एक तुम्हाला मी आश्वासन बोलतोय. आहे आणि मी राजकीय नेता आता मी नाही. कोण- ब्रेक नंतर मी आता- तुमच्याकडेच येतो आशिष. हा, रामराव वडकुटे बोला. संजयजी तुम्हाला माहीत असेल की सगळ्या जणांचं मी शांतपणे ऐकत होतो. मी कधीही बोललो नाही. आपल्याला माहीत असेल की मला पहिल्यांदा आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की आपण लबाडे म्हणले. मला तर हे भाजपनं आणलेलं दुर्दैव असं आहे की आज अण्णाभाऊ साठेची जयंती आहे. ज्या अण्णाभाऊनं संयुक्त महाराष्ट्रासाठी एकवटलं आपलं जीवन व्यतीत केलं, त्या माणसाच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्राचे तुकडे करावे याच्यावर चर्चा होत असेल आणि विधिमंडळ बंद पडत असेल तर एवढं दुर्दैव महाराष्ट्राच्या जनतेवर या भाजपनं लादलं हे म्हणलं तर चुकीचं होणार नाही असं माझं मत आहे. आणि जर तुम्ही आता बघितलं, भाई जगतापनी सांगितलं, आपल्याला माहीत असेल आपण शपथ घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची, त्यावेळेस आपण महाराष्ट्राची इमान राखीन अशा पद्धतीची शपथ घेतलेली. आणि हे कुठलं इमान आहे तुम्ही? आणि एकीकडे आज तुम्ही जर बघत असाल की एकीकडे महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला लबाड म्हणून म्हणता. कुठल्या गोष्टींना आम्ही लबाड म्हणून म्हणणार आहेत? आमची भूमिका आहे. आपल्याला जर तुम्हाला असं वाटत असेल, त्यांनी स्पष्ट केलं नाही, पण मी पण स्पष्ट सांगतो की आमच्या नेत्यांनी नागपूरमध्ये म्हणले होते की जर जनतेची इच्छा असेल तर वेगळा विदर्भ करा. हे मी सांगतो, त्यांनी नाही विचारलं, मी स्वतःहून सांगतो. परंतु जन्मत घेतलेला आहे का? आपण काहीतरी नेत्यांना आपलं राजकारण करायचं. आणि भाई जगताप म्हणल्यासारखं आहे. आता 18 लोकांचे भ्रष्टाचार काढले, पुरावे दिले, पुरावे सादर केल्यानंतर खडसेंना पुरावे नसताना काढलं आणि आम्ही पुरावे सादर केले तरी त्यांना बाजूला केलं नाही. लोकांचं मत कसं डायव्हर्ट करायचं? जर तुमचा अजेंडा असेल तर लोकसभेमध्ये अशासकीय बिल आलं याचा अर्थ कॅबिनेटचा निर्णय आहे. मग तुम्ही आता एकीकडे आपल्याला शिवसेनेचा भूमिका अतिशय दुपट्टी जोडण्याचे, लोकांना फसवण्याचं काम करतात. एकीकडे म्हणतात आमची पहिल्यापासून भूमिका तीच आहे. आणि तुमची तीच भूमिका असेल तर व्हाने सरकारला बाजूला पडा. सरकारने आज तुम्हाला सांगतो की खासदारांनी असा प्रश्न मांडावा. आज राज्याचे
भाजपच्या प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य वेळ आल्यावर आम्ही वेगळं सरकार करू. आणि मग मुख्यमंत्र्याला काय असेल ते भूमिका स्पष्ट केली पाहिजे. बाजूला जर यांना मुख्य राज्य वेगळं करायचं असेल राज्य, तर यांनी राजीनामे द्यावे, बाजूला पडावे. आज जर तुम्ही राज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचे विधिमंडळाचे सदस्य म्हणून जर काम करत असाल, तर ही तुम्ही जनतेचा दिशाभूल करायला असं होणार नाही. आणि तुम्ही आम्हाला रामराव वडकुडे, तुमचा मुद्दा पोहोचलाय. मी येतो तुमच्याकडे. मला आता ब्रेक घेऊ द्या. रामराव वडकुडे, मला आता ब्रेक घेऊ द्या. रामराव वडकुडे, मला आता ब्रेक घेऊ द्या. आपण मी अर्धा घंटा झाले ऐका, अर्धा घंटा झाले बोललो नाही. ऐका तुम्ही. हा, बोला रामराव, बोला. हे बघा, आमचं आजही म्हणणं आहे, हे शासन राज्य हे जनतेसाठी असते, कायदे जनतेसाठी असते, घटना जनतेसाठी असते. आपण जनमताची चाचणी घ्या. या मुद्द्यावर जनतेनं जर म्हणलं काही लोकांना राजकारण करण्यासाठी, काही राजकारणी लोकांना आपलं जर दुकान पोळी भाजायची असेल, एवढ्यासाठी विदर्भ जर वेगळा करायचा असेल तर हे चुकीचं आहे. रामराव, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. आणि किलोर पण आपल्या सोबत आहेत. पण मला आता ब्रेक घ्यायचा आहे. पण एक सेकंद रामराव, एक सेकंद. पण एक गंमत बघा, म्हणजे ब्रेक्झिटच्या अनुषंगानं जनमत चाचणी घेतल्यानंतर तो निर्णय आपल्या विरोधामध्ये गेला, म्हणून डेव्हिड कॅमेरूनला राजीनामा द्यावा लागला इंग्लंडच्या पंतप्रधान पदाचा. पण आपल्याकडे मात्र असा चमत्कार आहे की दोन्ही भूमिका असणारे लोक बिनधास्तपणे सत्तेमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत. त्यामुळे हा चमत्कार फक्त आपल्याकडेच होऊ शकतो. जनमत चाचणी घ्या वगैरे सगळे म्हणतात, पण मुळामध्ये नक्की कोणाची भूमिका काय आहे, काय चाललंय, ही सगळी चर्चा आपण करत राहणार आहोत. आता मी एक ब्रेक घेतोय, तुम्ही कुठेच जाऊ नका. तुझं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो, विदर्भाची चर्चा सुरू झाली आणि महाराष्ट्राची होते एक काहिली. अण्णाभाऊंच्या एका गाण्याच्या निमित्तानं हे शीर्षक आपण आजच्या चर्चेला दिलेलं आहे. पण एकीकडे अण्णाभाऊ साठेंचं स्मरण करत असताना त्यांची जयंती आज आहे, त्यांचं स्मरण करतोय आपण. आणि त्याचवेळी एकूण संयुक्त महाराष्ट्राच्या अनुषंगानं हुतात्मे वगैरे अशी सगळी चर्चा एकीकडे सुरू आहे. आणि त्याचवेळी वेगळा विदर्भ हा पण मुद्दा चर्चेत आहे. भाजपची त्या संदर्भातली भूमिका लपून राहिलेली नाही आहे आणि शिवसेनेची भूमिका काय आहे तीही भूमिका सगळ्यांना माहिती आहे. अशावेळी सरकारमधले हे दोन पक्ष वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडत आहेत. एकूण सगळे लबाडी सुरू आहे असा सूर दिसतो आहे. फक्त प्रत्येकाला दुसरा लबाड वाटतो आहे आणि मी मात्र राजकारण करत नाही, अशा प्रकारची भूमिका सगळेजण मांडत होते. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी शब्द दिला होता आशिष जयस्वालांना की त्यांच्याकडे येईन, आशिष जयस्वाल बोलतील आणि मग मला जायचं आहे अनिल किलोरांकडं. या सगळ्या राजकीय चर्चेमध्ये अनिल किलोर मात्र दुर्लक्षित राहिले माझ्याकडून, त्यामुळे आय एम व्हेरी सॉरी. त्यांच्याकडे मी जातो, पण आशिष जयस्वालांकडे पहिल्यांदा जातो. आशिष जयस्वाल, ही सगळी जी मांडणी होती आहे, काय म्हणा? माझा मुद्दा संपलेला नाही ना. आशिष जयस्वाल, मी आपल्याला माझा मुद्दा संपलेला नाही ना. माझा प्रश्न असा होता माझा मुद्दा की संपलेला नाही ना. मी येतो रामराव, तुमच्याकडे येतो. आशिष बोला. थोडंसं आपण चॅनलवर चर्चा माझा करताना मुद्दा प्रत्येकाला बोलू संपलेला नाही द्यावा. तुम्ही. नाही, आपण बोलले होते. मुद्दा असा आहे की विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे 62 मधून 44 आमदार निवडून आले आणि आपण लोकांमध्ये हा चित्र निर्माण करण्यामध्ये दुर्दैवाने यशस्वी झाला की तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला निवडून द्या, आमचं राज्य आलं तर आम्ही वेगळं विदर्भ राज्य देऊ. आता प्रश्न असा आला की माननीय नरेंद्रजी मोदी जेव्हा नागपूरला सभेमध्ये बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही वेगळं राज्य करू आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये भाषण देताना त्याच निवडणुकीमध्ये त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की आम्ही महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. माझं असं मत आहे की या संदर्भामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष देश लेवलचा त्यांनी आपली पॉलिसी क्लिअर ठेवली पाहिजे, दुटप्पीपणाची ठेवू नये. तुम्हाला आज तुम्ही डिक्लेअर करा तुम्हाला तुमच्या मनात काय आहे. तुम्हाला उद्या मुंबईची निवडणूक पाहायची आहे, तुम्हाला महाराष्ट्राची सत्ता पाहायची आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचा डोळा आहे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही जाहीरपणे बोलू शकत नाही की आम्ही वेगळं राज्य करणार आहोत. राज्याच्या प्रमुखांनी हे सांगावं आणि तुम्हाला मंदिर वही बनाएंगे पण तारीख नाही बताएंगे असं या विषयाचं होऊ नये. शेवटी विदर्भाची भोडीभाडी जनता यांची फसवणूक होऊ नये. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली की आम्ही अखंड महाराष्ट्रवादी आहोत, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या मनामध्ये जी भूमिका आहे ते अतिशय स्पष्टपणे बोलायला तुम्ही टाळाटाळ का करता. तुम्ही विदर्भाच्या जनतेशी जे तुमचं मनातलं आहे ते तुम्ही सांगा ना आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगा तुम्ही तुमच्या मनात काय की मागासलेल्या मराठवाड्याचं नवीन राज्य करणार आहोत, कोकणाचं नवीन राज्य करणार आहोत, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये उद्या विषमता निर्माण झाली तर पश्चिम विदर्भाचं वेगळं राज्य करणार. छोट्या राज्याची संकल्पना काय आहे, तुम्ही महाराष्ट्राचे किती तुकडे करणार आहात आणि तुम्ही हे सांगा की आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, वित्तमंत्री आमच्याकडे असताना या 5 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्राचा राज्यपालाला हा अधिकार आहे
की 371 प्रमाणे कशा पद्धतीने पैशाचं डिस्ट्रीब्युशन व्हावं आणि समतोल विकास व्हावा हे देशाच्या कोणत्या राज्यपालाचे अधिकार नाही. ते अधिकार महाराष्ट्राच्या राज्यपालाला असताना आम्ही विदर्भाला न्याय देण्यामध्ये असमर्थ ठरत आहोत, कमी पडत आहोत. हे सर्व एकदा जनतेला कळू द्या. बरं, आशिष म्हणजे- जयस्वाल आशिष म्हणजे जयस्वाल तुमची भूमिका तुमचे clear होईल. तुमचे सगळे मुद्दे आशिष जयस्वाल पोहोचलेले आहेत. रामचंद्र अवसरे उत्तर द्या. संजयजी आमचा माझं मुद्दा असं राहिला ना म्हणणं आहे, रामराव मी येतो भाजप तुमच्याकडे. उत्तर रामचंद्र अवसरेंना बोलू द्या. भाजप लहान राज्यांच्या बाजूनं भाजपची भूमिका ही आजपासून नाही आहे, पूर्वीपासून आहे. प्रश्नाचं कितीदा हे उत्तर द्या. सांगायचं आणि हे तुम्हालाही माहिती आहे आणि शिवसेनेलाही माहित आहे. शिवसेनेची भूमिका विरोधात आहे हे पण सगळ्या लोकांना माहिती आहे. हा विषय वेगळा आहे, परंतु आता कॉर्पोरेशनच्या निवडणुका पुढे आहेत आणि विशेष करून शिवसेनेला असं वाटते की मुंबई कॉर्पोरेशनमध्ये पूर्ण भारत आणि म्हणून ह्या अशा निवडणुकीच्या विषयांतर करू नका, शिवसेना हा सर, मुद्दा प्रश्नावर उपस्थित उत्तर द्या. करून तेच मी उत्तर देऊन राहिलो तुम्हाला की आता कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत म्हणून तुम्ही मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये उपस्थित करत आहात, जेव्हा की हा लोकसभेचा संसदेचा मुद्दा आहे. हे सांगत आहे मी आपणास. भाजप शिवसेनेत चर्चा बरं, रामराव बोला. रामराव वडकुटे बोला. माझा मुद्दा स्पष्टपणे असा होता की या महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी जे मुख्यमंत्री बोलत आहेत, एकीकडे तुम्हाला माहीत आहे की 106 लोकांचं बलिदान होऊन हा महाराष्ट्र झालेला आहे आणि आपण एकीकडे आत्ता ज्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी यांच्याकडे खाते आहेत. फायनान्स मिनिस्टर यांच्याकडे आहे, आज सामाजिक न्याय मंत्री या विदर्भातले आहेत, आज ऊर्जा मंत्री यांच्याकडले आहेत. आज विदर्भाचा विकास करायचा सोडून हे विकास करू शकणार आणि म्हणून काहीतरी जनतेची दिशाभूल करायली. आजही यांनी जनमत घेतलं तर लोकांना विदर्भ वेगळा नकोय, लोकांना विकास पाहिजेत, जे की हे करू शकणार. हे अपयशी सरकार ठरलेलं आहे आणि आपलं अपयश कसं लपवायचं याच्यासाठी काहीतरी मुद्दा करायचा आणि मग करायचा असेल तर स्पष्ट करा ना. केंद्रामधला खासदार एकीकडे तुमची भावना घेतो आणि आज विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये काय निवेदन करण्यात आलं की केंद्राची ती भूमिका आहे, आमचं तसं काही मत नाही. आणि मग स्पष्टपणे घ्या ना, ठराव घेतला पाहिजे की आम्ही विदर्भ वेगळा करणार नाही, महाराष्ट्र हा एक अखंड महाराष्ट्र राहील अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि जर करायचं असेल तर लोकांना असं फसवण्याचं काम नाही केलं पाहिजे की ही बाब केंद्रातली आहे. केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे. जे काय स्पष्ट असेल दुधाचं दूध पाण्याचं पाणी हे जनतेला सांगितलं पाहिजे. जनतेला फसवण्याचं काम करण्याचं काम पातक नाही केलं पाहिजे. आज एकीकडे केळकर समितीचा अहवाल आहे, आज तुम्हाला विदर्भाचा बॅकलॉग आणि मराठवाड्याचा बॅकलॉग करण्यासाठी केळकर समितीने स्पष्टपणे पर्याय सूचना दिलेल्या आहेत. ते लागू करा, त्याच्यावर चर्चा करा. आपला जो अजेंडा आहे विकास करण्याचा, ज्याच्यापासून वंचित आहे विदर्भ, तो पूर्ण करण्यासाठी यांनी काम करायचं सोडून तुकडे करण्याचा जर विचार करत असतील आणि आपली शिवसेना दुपट्टी धोरण देत असेल, तुमचं जर भाजपच्या विरुद्ध मत आहे तर कशामध्ये सरकारमध्ये राहता तुम्ही? स्पष्टपणे वेळोवेळी सातत्यानं सरकारला आपल्या सत्तेसाठी यांच्याबरोबर काम करायचं आणि आपली वेगळी भूमिका दाखवायची हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे. शिवसेना सुद्धा अशा प्रकारचं 2 प्रकारचे धोरण धरून सत्ता कशी लाटायची हे बघते, हे सुद्धा जनता कधी विसरणार नाही. आणि म्हणून माझं मत आहे की ज्याच्यासाठी 106 बलिदान झाले तो महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे. ही आमची राज्याची, आमची राष्ट्रवादीची पहिल्यापासून भूमिका आहे. आमदार रामराव वडकुटे तुमची सगळी भूमिका भावना पोहोचलेली आहे. मला रामचंद्र अवसरे एक सांगा की ज्या निसंदिग्ध पद्धतीनं रामचंद्र अवसरे ऐका माझं, रामचंद्र अवसरे ज्या निसंदिग्ध पद्धतीनं तुम्ही सांगता आहात तशी निसंदिग्ध भूमिका मुख्यमंत्री का मांडत नाहीत? मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगावं ना की आमची भूमिका आहे, का मांडत नाहीत, असं निवेदन का करत नाहीत रामचंद्र अवसरे? निवेदन केलेलं विधानसभेमध्ये त्यांनी लेखी निवेदन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की केंद्राची भूमिका काय आहे. राज्यामध्ये याविषयी चर्चा करता येत नाही कारण तो सेंट्रल लिस्टचा भाग आहे. आणि सांगायचं काय, खासदार राज्य वेगळं करायचं आणि विधानसभेत चर्चा करता येत नाही. प्रफुल्ल पटेलांनी म्हटलेलं आहे का विदर्भ वेगळा होत असेल तर मला आनंद आहे असं प्रफुल्ल पटेल साहेब म्हणतात. रामचंद्र अवसरे तुमचा मुद्दा लक्षात आला. रामराव वडकुटे एक सेकंद, एक जरा ह्या राजकीय चर्चेच्या पलीकडे अनिल किलोर बसलेले आहेत. अनिल किलोर, हे सगळं जे काही सुरू आहे, तुम्ही एक अतिशय सजग नागरिक आहात, तिथले कार्यकर्ते आहात, कायद्याचे अभ्यासक आहात, या सगळ्या विषयाकडे कसं बघताय अनिल किलोर, काय म्हणणं आहे?
मला मोठी गंमत येते आज तर, कारण की प्रत्येकजण ज्या पद्धतीने म्हणजे देसाई साहेब सोडले ज्यांनी अतिशय व्यवस्थित सगळ्या गोष्टी मांडल्यात, एक समजून घ्या, आजही विदर्भाच्या नागरिकांची काय इच्छा आहे याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे. किंवा जेव्हा विदर्भाला महाराष्ट्रात सामील करण्यात आलं होतं तेव्हाही आमची इच्छा विचारण्यात नव्हती आली, तेव्हाही जबरदस्ती झाली होती. आजही वेगळा करण्याचा विषय येत होता तेव्हाही जबरदस्ती होते. 1888 मध्ये पहिल्यांदा याविषयी ब्रिटिश राज्याच्या चीफ कमिशनरने हा मुद्दा मांडला होता की विदर्भ वेगळा झाला पाहिजे. त्याच्यानंतर 1891 ते 1920 पर्यंत काँग्रेसने 4 अधिवेशनांमध्ये वेगळा विदर्भ झाला पाहिजे असे ठराव पास केलेले आहेत. म्हणजेच 105 हुतात्मे जेव्हा झाले त्याच्या कितीतरी आधीपासून ही मागणी आहे किंवा अनेक ठराव ह्या पक्षांनी केलेले आहेत. मग त्याच्यात बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा 1996ला रामटेकमध्ये भाषणात त्यांनी सांगितलं होतं की 2 वर्षात जर मी विदर्भाचा विकास करू शकलो नाही तर मी स्वतः वेगळा विदर्भ करण्यासाठी उभा राहील. आणि शिवसेना बाळासाहेबांच्या पण त्या वक्तव्याला मान देत नसेल, काँग्रेस आपल्या आधीच्या अधिवेशनांमधल्या ठरावांना मान देत नसेल, बाबासाहेब आंबेडकरांनी धार कमिशन समोर सांगितलं होतं की विदर्भ वेगळा झाला पाहिजे, त्याच्याही नंतर स्वतःच्या पुस्तकात लिहिलं होतं की विदर्भ वेगळा झाला पाहिजे आणि विदर्भ जर महाराष्ट्रात गेलं तर विदर्भावर फार मोठे अन्याय होतील. नागपुरात जनमत संघटनेने जनमत चाचणी घेतली, त्याच्यात 6 लाख लोकांनी मतदान केलं रस्त्यावर येऊन. त्याच्यातल्या 97% लोकांनी म्हटलं आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे. असंच जनमत यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धेला झालं. प्रत्येक ठिकाणी 97 ते 98% लोकांनी ही मागणी केली आणि त्याही नंतर तेव्हाही जबरदस्ती झाली, आजही जबरदस्ती झाली. आणि जे मुद्दे घेतले जातात त्याच्यात आमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल कोणीही बोलत नाहीये. बेरोजगारी इथे आहे, आत्महत्या शेतकऱ्यांच्या विदर्भात होतात आहेत, इतके लोक पलायन करतात आहे विदर्भाच्या बाहेर शिक्षणासाठी आणि रोजगारीसाठी. इतके वर्ष झाले स्वातंत्र्यानंतर, जर विदर्भाचा प्रश्न आजपर्यंत सुटला नाही तर यापुढे कसा सुटणार आहे? विदर्भाच्या विकासाच्या गोष्टी करायच्या आणि विकास न करता बरोबर. अनिल किलोर विदर्भाच्या अनुषंगानं करायचा. ही मांडणी फार महत्वाची आहे. आपल्यासोबत एक प्रेक्षक आहेत, मंदार केसकर. मंदार केसकर पंढरपूरमध्ये आहेत. मंदार केसकर, सगळी चर्चा ऐकताय, काय म्हणणं आहे? 30 सेकंद आहे तुमच्याकडे, बोला. नमस्कार. माझा मुद्दा काही आता मी जो बोलणार आहे तो काही येऊन गेला नाही असा विषय नाही, सगळ्यांच्या ह्याच्यामधून तो मुद्दा येऊन गेलेला आहे. पण अखंड महाराष्ट्र हे आपलं वैभव आहे आणि विदर्भ हा महाराष्ट्राचा काही अवयव आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि तो वेगळा होणं ही भूमिकाच एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, सामान्य नागरिक म्हणून मला काही मान्य नाहीये. विदर्भाच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर योग्य उपाय करून त्याचं संवर्धन व विकास हा तोडगा होऊ शकतो, पण विदर्भ वेगळा करणं हा काही उपाय नाही. अखंड महाराष्ट्र खरंच आपलं वैभव आहे आणि ह्या अखंड महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठेंसारख्या माणसांनी आपल्या पोवाड्यांतून ती चळवळ गाजवली आणि त्यांच्या पुण्य जयंती निमित्त असा गदारोळ व्हावा हे काही मला बुद्धीला पटत नाही. आणि अगदी मंदार तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपलेला आहे, पण भाईंना काहीतरी बोलायचंय. भाई जगताप, मोजून 30 सेकंद आहेत, बोला. नाही, आता असं आहे की संजयजी, तुम्ही आम्हाला 30 सेकंद देताय, परंतु आज जे काय इथे भाजपचे आमदार सांगत आहेत की मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की निधीचं वाटप, तर निधीचा वाटप हा आपल्या आर्टिकल 371 प्रमाणे होतो. राज्यपालाला ते अधिकार आहेत. तुम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपल्या देशाचे पंतप्रधान जर बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी जर त्या ठिकाणी हे करतात तर ते पैसे विदर्भाच्या विकासासाठी लावा की, काय हरकत आहे? आणि हा बॅकलॉग ज्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि हे सगळे भाजपचे लोक आतापर्यंत तिकडे विरोधी बाकावरनं बोंबलत होते, विरोधी बाकावरनं आम्हाला सांगत होते, आज तुम्ही सत्तेमध्ये आहात, 95च्या सत्तेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी पाटबंधाऱ्याचा जो या आहे त्याचा तो बॅकलॉग झाला, सिंचनाचा बॅकलॉग झाला, तुमच्या काळामध्ये झाला. आज तुमच्याकडे सत्ता आहे, का नाही तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये हे करत? काय सांगताय तुम्ही याच्यामध्ये विधानसभेमध्ये की याच्यामध्ये निधी विदर्भाला अपुरा पडतो? आपण स्वतः सांगितलं होतं एका भाषणामध्ये विदर्भाला एकही पैसा अपुरा पडू देणार नाही. आणि म्हणून ही जी त्यांची नेहमीची लबाडी आहे, ही लबाडी त्यांची समोर आलेली आहे.
आणि हा प्रश्न ठीक आहे, सगळे या सगळे ठिकाणी सगळे मुद्दे लोकसभेमध्ये पोहोचले, अशा सगळ्यांचे प्रकारचा सगळ्यांचे हात वर होत एका आहेत आणि तरी अशासकीय ठराव आणून त्यांनी सगळेजण हात वर त्या करतायत. प्रश्नाला त्या एक ठिकाणी ज्या सेकंद, वेळेला सगळे चालना सगळे दिली, सगळे सगळे त्याचे मुद्दे प्रतिसाद जे आहे पोहोचले, त्याचे सगळे त्याचे मुद्दे जे हे आहे, पोहोचले, ते उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्यांचे मुद्दे विधानसभेमध्ये पोहोचले, सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. विदर्भ वेगळा करायचा किंवा नाही याच्याबद्दल ही चर्चा सुरू असते आणि विदर्भाच्या अनुषंगानं काय करायचं, विदर्भाचा विकास झाला नाही, अनुशेष हे मुद्दे कायम असतात. खरं म्हणजे विदर्भाकडे राजकीय नेतृत्वसुद्धा अनेकदा गेलं तरीसुद्धा ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याप्रमाणे घडलं नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो राजकीय लबाडीचा. खरं म्हणजे जे असेल त्या पद्धतीनं प्रामाणिकपणे भूमिका मांडत याच्यावर ठोस ठाम अशी भूमिका घेणं फार आवश्यक आहे. हा सूर होता या चर्चेचा सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच, पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.